कित्येक महिन्यापूर्वी देवाने मला एक विधान दिलं माझ्यासाठी. ते खूप महत्वाचं आहेच, पण तुमच्यासाठीही ते महत्वाचं आहेच. जिथे मन जातं तिथे माणूस जातो. म्हणजे समजा तुम्ही इथे दिवसभर बसून आहात, पण तुमचं मन मात्र घरातल्या एखाद्या बटाट्या वड्यावर आहे. ही सभा संपल्यावर तुम्ही तो बटाटे वडा कसाही मिळवालच. तुमच्या बुद्धीने जरी तुम्हाला सांगितलं एक बटाटे वडा खाऊन झोपी जा, तुम्ही त्या बटाट्या वड्याचा दीर्घकाळ जर विचार केला, तुम्ही बटाटे वडा कसाही मिळवणार. आज किती जण सहमत आहेत? अगदी हेच तत्व आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होत असतं. जिथे मन जातं तिथे माणूस जातो. बायबल सांगतं आपण देहस्वभावात चालत असल्यास त्याचं कारण आपलं मन दैहिक गोष्टींवर लागलेलं असतं. आपण आत्म्यात चालत असलो तर आपलं मन आध्यात्मिक गोष्टींवर लागलेलं असतं. आपलं एक बाह्य जीवन असतं, आपलं एक अंतर्जीवन असतं. आपलं एक जीवन असं असतं जे प्रत्येकाला दिसतं, आणि एक जीवन आपण आणि देवा व्यतिरिक्त कोणीही पाहू शकत नाही. आपण करत असलेला प्रत्येक विचार देव ऐकत असतो. देव ऐकत असतो. आपण करत असलेला प्रत्येक विचार देव आपल्याला ऐकवत असतो. माझ्या आध्यात्मिक जीवनातलं एक प्रमुख अवस्थांतर घडून आलं होतं जेव्हा मला या आंतरिक जीवनाचा एक साक्षात्कार लाभला होता. आणि हे की आपल्याला जरी वाटलं आपण बाकी सगळ्यांना फसवतोय, तरी आपण देवाला फसवत नसतो. तो म्हणतो अंतःकरणातला माणूस देवाच्या दृष्टीने महत्वाचा. हे नाही की आपले केस कसे आहेत, आपण दागिने कोणते घालतो, आपला पोशाख कसा आहे, भांग नीट पाडलाय का. हेही नाही की आपली वचनं किती तोंडपाठ आहेत, रोज आपण किती अध्याय वाचतो, किती चर्चासत्रांना जातो, किंवा किती वक्त्यांच्या कॅसेट्स आपल्याकडे आहेत. हे महत्वाचं नाही. आपल्या गाडीवर किती स्टिकर्स लावलेत, किंवा आपण येशूची पिन लावली आहे की नाही. लोकांचा कल त्यांचा ख्रिस्ती धर्म जाहीर करण्यासाठी त्यांच्या खाजगी मालमत्तेकडे असतो. पण अशाने देव खरोखरच प्रभावित होत नसतो. खरंच होत नसतो. मी असं म्हणत नाही त्याला साथ असते किंवा विरोध असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी करणं चांगल्या असतात ज्या जगापर्यंत पसरत जाऊन म्हणतात हे मी एक ख्रिस्ती आहे. पण आधारासाठी तुमच्यापाशी जीवनशैली नसेल तर तसं करणं हिताचं नाही. मग ती समस्याच अधिक होते. त्यापेक्षा त्या वाटेला न गेलेलंच बरं. आमेन. जग तर एखाद्या सबबीच्या शोधातच असतं, मंडळींकडे गुणदोषांचं बोट दाखवून ढोंगी असं ओरडण्यासाठी. आपलं आंतरिक जीवन जर योग्य असेल तर देव त्याने प्रभावित होत असतो. आपण एखादी गोष्ट का करतो या देवाला जेवढा रस असतो तेवढा काय करतो यात नसतो. हे ठाऊक होतं तुम्हाला. नुसत्या कृतीपेक्षा कृतीमागच्या हेतूमध्ये देवाला कितीतरी अधिक रस असतो. एखाद्याला छानशी अशी गोष्ट तुम्ही देता आणि तरी एखाद्या घाणेरड्या हेतूने ती देता. प्रत्यक्षात तुम्ही देता ते काही मिळवण्यासाठी. एखाद्याला तुम्ही एखादी गोष्ट देता ती त्याची मर्जी संपादन करण्यासाठी, एखादी बढती मिळवण्यासाठी, त्यांची मैत्री विकत घेण्यासाठी, किंवा तुमच्या हातनं घडलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल त्यांनी तुमच्यावर राग धरून न ठेवण्यासाठी. बघा, आपण जेव्हा देतो तेव्हा ते पूर्णपणे प्रेमाच्या हेतूपायीच असायला हवं. आपण द्यायला हवं कारण आपल्याला दान द्यायचं असतं, कारण आपल्याला आशीर्वादाचं धनी व्हायचं असतं, आपल्याला एखाद्याला मदत करायची असते. आपण ही काळजी बाळगायला हवी. हल्लीच्या आपल्या आधुनिक बायबल शिकवणीत की चर्चमधल्या माणसांना आपण शिकवत नाही आहोत की काहीतरी मिळवण्यासाठी दान द्या. हेतूची तीव्रता कितीतरी अधिक असायला हवी. एखाद्यावर आपलं प्रेम आहे म्हणून आपण दान द्यायला हवं. येशूने आपल्यासाठी जे केले त्यासाठी आपण दान द्यायला हवं, कारण आपल्याला तो तसं विनवत असतो. त्याच्या वचनातलं ते एक तत्व यासाठी.
देवाने आपल्यासाठी जे केलंय त्या कृतज्ञतेपोटी हे जाणून की पृथ्वीवर जे काही आध्यात्मिक नियम देव प्रस्थापित करतो ते सफल होतील, तो जर सांगतोय की तुम्ही जे पेरता तेच उगवतं, तर आपण जेव्हा दान देतो तेव्हा आपण ते उगवतच असतो. माझ्या मते आपण आपल्या देणगीने आपला विश्वास मुक्त करायला हवा. पेरणी आणि कापणी हा नियम गुरुत्वाकर्षणासारखा आहे. मी एखादी वस्तू हवेत फेकली तर ती खाली येणारच. त्यासाठी मला विश्वास ठेवायची गरज नाही, ती खाली येणारच. मला असं म्हणायला लागणार नाही, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, ओ मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. ती खाली येणारच. मी जेव्हा ती वस्तू फेकते तेव्हा ती खाली येणारच असा विश्वास मला असतोच, कारण ते सफल होताना मी वारंवार पाहिलंय. आपण असंतुलित होऊन आपले सगळे चुकीचे हेतू साध्य करून घेऊ शकतो, पण तरीही आपल्या बीजापासनं ती कर्माची फळं मिळत नसतात जी आपल्याला द्यावीशी देवाला वाटतात, कारण ते करण्यामागचा आपला हेतू चुकीचा असतो. बायबल सांगतं एखाद्या बाबतीत तुम्ही आशीर्वादाचा धनी होऊ शकाल म्हणून दान द्या. स्वीकारण्यापेक्षा दान देणं अधिक आशीर्वादित असतं. कुठल्याही अपेक्षेशिवाय दान कसं करावं हे शिकण्यासाठी इथल्या प्रत्येक व्यक्तीला मला प्रोत्साहित करायचं आहे. आमेन. कुठलीही अपेक्षा न बाळगता. मला कुणाचेही पैसे नकोय जर त्याच्या साह्याने माझ्यावर ते नियंत्रण करू पाहत असतील तर. मला परवा नाही या सेवा कार्यासाठी तुम्ही मला किती पैसे देऊ केले. जर तुमचं म्हणणं असेल तुम्ही जर माझ्यासाठी अमुक अमुक केलं तर मी हे देईन, मी म्हणेन राहू द्या, नको तुमचे पैसे. आमेन. आपला हेतू हा योग्यच असायला हवा. हे आंतरिक जीवन म्हणजे आपले विचार, आपल्या वृत्ती, आपले हेतू. तुम्हाला जर शांत बसलेल्या माणसांनी भरलेलं एखादं चर्च पाहायचंय, तुम्ही आंतरिक जीवनाविषयी शिकवण द्यायला लागा. कारण सांगू, आपण सगळ्या प्रकारचे मुखवटे घालतो. प्रभूची स्तुती आहे सर. ओ सिस्टर, प्रभूच्या प्रीतीचा मी तुमच्यावर प्रीती करते. आणि कालच एखाद्याशी बोलताना तुम्ही या बिचाऱ्या सिस्टर बद्दल चहाड्या केलेल्या असतात, हर प्रकारे तिच्याविषयी बोललेले असता, आणि आता इथे तुम्ही प्रभूच्या प्रीतीचा तिच्यावर प्रीती करताय. मला नाही वाटत तसं. मी सांगू तुम्हाला देव काय करतोय? मला वाटतं तो अशा गोष्टीने मला अतिशय तिरस्कार होतो. देव जर कुठल्या गोष्टीच्या शोधात असेल तर ती आहे खरी गोष्ट. आंतरिक जीवनाच्या या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं. आपल्या विचारांचा आंतरिक जीवनाशी हरतऱ्हेने संबंध आहे. तुमचं बाह्य जीवन म्हणजे लोकांमध्ये असलेली तुमची प्रतिष्ठा, आंतरिक जीवन म्हणजे देवामध्ये असलेली तुमची प्रतिष्ठा. लोकांमध्ये चांगली प्रतिष्ठा राखण्यासाठी कित्येक माणसं देवाबरोबरच्या चांगल्या प्रतिष्ठेचा व्यापार करतात. बायबल म्हणतं तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. प्रेषित पौलाने गलतिकरास 1:10 मध्ये म्हटलंय, मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. तो सांगत होता प्रत्येकाला मी आवडावा असा प्रयत्न मी करत राहिलो असतो तर त्यांनी माझ्यावर एवढ्या प्रमाणात अंमल गाजवून माझ्यावर नियंत्रण केलं असतं की माझ्या जीवनावरचं देवाचं पाचारण मी गमावलं असतं. प्रत्येकाला आपण आवडावं असा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही ढोंगी जीवन जगताय. लोकांमध्ये नावलौकिक मिळवण्यापेक्षा देवात नावलौकिक कसं प्राप्त करावं हे आपण शिकायला हवं. दया दया दया. आपल्याला आपल्या मनाची मदत हवी असते, हो ना? या शृंखलेसाठी मी माझा अधिक वेळ देणार आहे आणि आजवर कधीच घातला नव्हता असा मजबूत पाया मला लोकांसाठी घालायचा आहे. ह्याविषयी की ते मन ताळ्यावर कसं आणायचं जेणेकरून आपण आपलं तोंड ताळ्यावर आणू शकू, म्हणजे आपलं जीवन ताळ्यावर येईल. अंतःकरणापासून तोंड बोलत असतं. तुम्ही जे काही म्हणता तेच अखेरीस तुम्हाला मिळतं. आपण पुन्हा आपल्या समस्यांच्या मुळाशीच पोहोचलं पाहिजे. आपल्या समस्यांच्या मुळाची सुरुवात ही बऱ्याचदा आपल्या वैचारिक जीवनातच होत असते. बघा, पहाटेच्या वेळी तुम्ही पूर्णपणे जागे होण्यापूर्वीच तुमच्या मनाचं एक युद्ध चाललेलं असतं. तुमचे डोळे उघडण्यापूर्वीच तुमचं मस्तक नकारात्मक गोष्टींनी पूर्णपणे भरून टाकण्याच्या प्रयत्नात शत्रू तुमच्यावर चाल करतो. नुकतीच मी एका माणसाची गोष्ट वाचली ज्याला अत्यंत हालअपेष्टांचं जीवन लाभलं.
या तत्वाविषयी कुणाचं तरी बोलणं त्याने ऐकलं आणि तसं करण्याचं त्याने ठरवलं. ते म्हणजे की रोज झोपल्यानंतर सकाळी उठण्यापूर्वी मनात एका पार्टीची कल्पना करायची, ज्या गोष्टींसाठी तो आभारी आहे अशा 10 गोष्टी रोज सकाळी उठण्यापूर्वी त्या पाटीवर लिहून काढायच्या. रोज उठण्यापूर्वी त्याने तसं करायला सुरुवात केली आणि त्याने त्याचं आयुष्य संपूर्णपणे बदललं. कारण सांगू, तो प्रत्येक दिवसाची सुरुवात काही चांगल्या विचारांनी करत होता. बऱ्याचदा तुमच्या दिवसाची सुरुवात ज्या पद्धतीने होते तशाच पद्धतीने तुम्ही दिवस घालवता. सैतानाला हे ठाऊक असतं, म्हणूनच तो पहाटेच्या वेळी एखाद्या वाईट मनस्थितीत आपल्याला गाठण्याचा प्रयत्न करत असतो. सैतान आहे तो. आमेन. सकाळच्या वेळी तुम्हाला चिडायला भाग पाडण्याचा प्रयत्न सैतान करत नसतो का? किंवा वाहतुकीच्या गर्दीत अस्वस्थ होण्यास किंवा असं काहीतरी, किंवा दिवसाला त्याची सुरुवात करण्याची संधी मिळण्यापूर्वी. बघा, मन हे एक रणांगण असतं आणि त्याच ठिकाणी सैतान तुमच्याशी युद्ध पुकारत असतो. नक्कीच. देवाच्या इच्छेप्रमाणे कसे विचार करावेत आणि तुमच्या स्वतःच्याच विचारांचा विचार करण्याची निवड करून तुमच्या डोक्यात कोसळणाऱ्या इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करू नये. जर तुम्ही शिकला नाहीत तर तुम्ही विजयात चालणार नाही. बरीच माणसं वेदीपाशी येतात, एखादी प्रार्थना करतात, तसे ते प्रामाणिकही असतात, त्यांना देवासाठी जगायचं असतं, तीच त्यांची इच्छा असते, तरीही ते त्यांचं मन कधीच बदलत नसतात. तुम्ही जर वेगळा विचार केला नाही तर तुम्ही वेगळं जीवन कधीच जगणार नाही. खरं तर आपण स्वतःला ते सांगायला हवं की तुम्ही वेगळा विचार केला नाही तर तुम्ही वेगळं जीवन जगणार नाही. टीव्हीवरील प्रेक्षकांनो, तुम्ही घरच्या घरी एकटेच बसले असाल तर तुम्ही ते मोठ्याने म्हणा, मी जर वेगळा विचार केला नाही तर मी वेगळं जीवन कधीच जगणार नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे, मी जर वेगळा विचार केला नाही. बघा, हेच सत्य आहे. बघा, जिथे मन जातं तिथे माणूस जातो. हालेलुया. ठीक आहे, सँडी जरा इथे येतेस का? मी मन होणार आहे आणि तू माणूस हो. काय घडत असतं ते आम्ही तुम्हाला दाखवतो, ठीक आहे? बघा, जिथे जिथे मन जातं लक्षात आलं तुमच्या? आमेन. जिथे मन जातं तिथे माणूस जातो. आजच्या या संदेशाचं शीर्षक आहे विचारांनी बनलेलं घर. विचारांनी बनलेल्या घरात आपण राहतो. आपलं घर आपल्या जीवनाचं प्रतिनिधित्व करतं. बऱ्याचदा आपल्याला आपलं जीवन आवडत नाही. बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःच्या विचारांनीच स्वतःचं जीवन घडवतो. तुमची विचारसरणी घाणेरडी असेल तर तुम्हाला घाणेरडं जीवन मिळणार. तुम्ही कोणाला असं म्हणालात का तुमची वृत्ती अत्यंत तिरस्करणीय आहे? कारण सांगू, कारण तुम्ही जर त्यांच्या अंतःकरणात डोकावू शकला असतात तर तुमच्या लक्षात आलं असतं त्यांची विचारसरणीच तिरस्करणीय आहे. एकदा का आपण वचन वाचायला सुरुवात केली की आपल्या समस्यांचं मूळ काय हे समजणं कठीण नसतं. इर्मया 4:14, हे यरुशलेमे, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर वसणार, कोठवर वसणार तुझे वाईट विचार. वा, विस्तारित मध्ये हे फारच स्पष्टपणे मांडलंय. तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर वसणार, कोठवर वसणार. लोकांविषयीच्या वाईट आणि कटू गोष्टींवर जेव्हा आपण चिंतन करत बसतो अशा वेळी ते फारच वाईट असे विचार असतात. ते पूर्णपणे अन्याय्य विचार असतात. आणि माझ्या मते चिंता करणं हे सुद्धा पवित्र आत्म्याला विषाद देतं. कारण आपण जेव्हा चिंता करतो आपण म्हणतो, मला नाही वाटत तू माझी काळजी घेशील. माझं नाईलाज आहे, मला चिंता वाटते. ती सैतानाची एक थाप असते. बघा, चिंतेबाबत आपण काही करू शकतो, अन्यथा बायबलने आपल्याला सांगितलं नसतं चिंता करू नका. जी गोष्ट न करण्यास बायबल आपल्याला सांगतं तेव्हा ते न करण्याचा एखादा मार्ग असतो. तुम्ही केवळ देवाबरोबर दीर्घकाळ टिकून राहायला हवं. तो साक्षात्कार मिळवण्यासाठी जो आपल्याला देण्याची त्याची इच्छा आहे ते खरोखरच तेवढं मुळीच कठीण नाही. मला आठवते जेव्हा मी देवाच्या गोष्टीत मनापासून वचनांचा अभ्यास करत होते तेव्हा मी एक प्रमुख योद्धा होते. प्रत्येक बाबतीत मी काळजी करायचे, प्रत्येक बाबतीत तर्कवितर्क करायचे.
प्रत्येक गोष्टीत मला माझ्या मनात प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी असायला हवी असायची. तटबंदी तोडून टाकण्याविषयीची वचनं वाचायला मी सुरुवात केली होती आणि संदेश ऐकण्यास जसे आज तुम्ही ऐकताय, कल्पनाशक्तीला झुगारून द्या आणि प्रत्येक उच्च आणि उदात्त गोष्ट जी देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावते या अशा विषयावर प्रचारक शिकवण द्यायचे. मी सुद्धा सांगणार आहे तुम्हाला, तुमची काळजी देवावर सोपवा. मी अत्यंत निकराने प्रयत्न करायचे. एखादा चुकीचा विचार यायचाच आणि माझं असं व्हायचं की नाही, मी तो विचार करणार नाही, आणि 2 सेकंदांनी तो परत यायचा. मग मी विचार करायचा नाही, मी नाहीच तो विचार करणार. मग तो त्वरित परत यायचा. मग मी विचार करायचा नाही, मी तो नाही विचार करणार. मग आणखीन 2 परत यायचे. आणि मी अगदी खरं सांगते, दिवस अखेरीपर्यंत मी थकून जायचे अगदी. कारण दिवसभर तेच चालायचं. लक्षात घ्या, तुमचं आयुष्य जर एक प्रचंड गोंधळ असेल तर तुमचं मनही प्रचंड गोंधळच असतो. आज या क्षणी तुम्ही ते कबूल केलेलंच बरं. तुमचं आयुष्य म्हणजे प्रचंड गोंधळ असेल तर तुमचं मनही मोठा गोंधळ असणार. तुमचं मन जोवर ताळ्यावर येत नाही तोवर तुमचं आयुष्य ताळ्यावर येणार नाही. त्या टीव्हीतनं माझा कार्यक्रम पाहणारे तुम्ही मला दिसताय. तुम्ही तिथे आहात हे मी विसरले असं मनात आणू नका. मी असं म्हणाले, तुमचं जीवन म्हणजे जर एक मोठा गोंधळ असेल तर तुमचं मनही गोंधळ असणारच. तुम्हाला जर अधिक चांगलं जीवन हवंय तर तुमची विचारसरणी अधिक चांगली असायला हवी. आमेन. एके दिवशी माझी अवस्था अशी झाली होती की देवा, दिवसेंदिवस हे असंच चालू ठेवणं मला शक्य नाहीये. देवा, मी ते काढून टाकते, पण ते पुन्हा येते. मी ते काढून टाकते, ते परत येते. मी काय करायला हवं देवा? तो म्हणाला, हे फारच सोपं आहे. मी विचार केला, खरंच खूप सोपं आहे. बरं, पण ते कसं? तो म्हणाला, चक्क दुसरा कुठला तरी विचार कर. तुम्ही जर चांगल्या गोष्टीचा विचार करत असाल तर वाईट गोष्टीला आत शिरायला जागाच नसते. खरंच. तुम्ही जर रिकाम्या डोक्याने बसून राहिलात तर तुमच्या अक्कलशून्य मेंदूत चुकीची गोष्ट ताबडतोब शिरत असते, हे लक्षात घ्या. आमेन. एक खरा साक्षात्कार होता तो माझ्यासाठी की एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची निवड मी करू शकले असते. एखादी चांगली गोष्ट माझ्या डोक्यात येऊन पडण्यासाठी मला वाट पाहावी लागत नाही. एखादी चांगली गोष्ट येऊन पडण्याची तुम्ही वाट पाहत बसाल तर तुम्हाला दीर्घकाळ वाटच पाहावी लागेल. मी तुमच्या समोर जीवन आणि मृत्यू ठेवतोय. जीवनाची निवड करा. मी तुम्हाला हेच सांगते, तुम्ही निवड न केल्यास सैतानच तुमच्यासाठी निवड करील. हे पुन्हा सांगणं हिताचं आहे. बायबल सांगतं, मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू ठेवलंय. जीवनाची निवड करा. आपण जीवनाची निवड केली नाही तर सैतान आपल्यासाठी मृत्यूची निवड करतो. दुष्ट आत्म्यानं हुसकावून लावण्याविषयी शत्रू काय सांगतो ते सांगतात. जरी तुम्ही दुष्ट आत्म्यानं हुसकावून लावलत, घर झाडून सुशोभित करून स्वच्छ केलं, तरी ते रिकामं असल्याने थोड्याच वेळात तोच आत्मा परत तर येतोच, शिवाय आपल्याबरोबर आणखी 7 जणांना घेऊन येतो. मनुष्याची अंतिम स्थिती ही पहिल्यापेक्षाही वाईट होते. समस्येपासून सुटका मिळणं हे इतकं महत्वाचं नसतं, तर एखाद्या योग्य गोष्टीने आपल्याला ते त्वरित भरावं लागतं. जसं नकारात्मक असण्याविषयी देवाने मला शिकवलं, मी कायम नकारात्मक गोष्टींची वाच्यता करून नकारात्मक न होण्याविषयी बोलायचे. आणि हे की मी जर सकारात्मकरित्या बोलले तर त्याने माझं जीवन नक्कीच बदले. मी म्हटलं, देवा, मी नकारात्मक वागणं बंद केलंय आणि आता मी नकारात्मक मुळीच बोलत नाही, तरी काही बदललं नाही. तो म्हणाला, नाही, चुकीच्या गोष्टी करणं तू थांबवलेलं आहेस, पण अजूनही योग्य गोष्टी करण्यास तू सुरुवात केलेली नाहीस, त्यामुळे उपयोग नाही. कुठलीही नकारात्मक गोष्ट मी बोलत नव्हते, पण बोलतही काहीच नव्हते. योग्य गोष्टी बोलायला सुरुवात करायची मला गरज होती. चुकीचा विचार काढून टाकणं पुरेसं नाही, तर एखादा योग्य विचारही करावा लागतो. किती जणांचं लग्न अशा एखाद्याशी झालंय ज्याच्यात काही दोष आहेत सांगा? लहान लहान सहान एखाद दुसरा तत्सम एखादा. किती जण जाणता की जी गोष्ट तुम्हाला विकोपाला नेते त्यावरच आपण चिंतन करत राहतो.
ज्या गोष्टीवर आपण चिंतन करतो ती गोष्ट आपण फुगवून सांगतो. फुगवून सांगणं म्हणजे मोठं करून सांगणे, पराचा कावळा करणे. बघा, तुम्ही महिनाभर इतर काहीही न करता तुमचं ज्या व्यक्तीशी लग्न झालंय त्या व्यक्तीच्या प्रत्येक दोषांचा नुसता विचार जरी करत बसला तरी कुठल्याही विवाहित व्यक्तीला अगदी सहजगत्या घटस्फोट मिळू शकेल. खरंच, घटस्फोटाच्या न्यायालयातच तुम्हाला अखेरीस जायचं असल्यास मी आश्वासन देते, तो अगदी खात्रीचा मार्ग आहे. पण जी माणसं ते साध्य करत नाहीयेत अशा इतरांसमवेत त्यांच्यातलंच एक जण तुम्हाला व्हायचं नसल्यास मला वाटतं मी सांगू शकते गोष्टी कशा बदलून घ्याव्यात. हेतू पुरस्सर तुम्ही एखादी चांगली गोष्ट शोधून त्यावर विचार करा आणि त्यावर तुम्ही सतत विचार करा जोवर तुमच्या दृष्टीने ती गोष्ट तुमच्या सर्व समस्यांपेक्षा कितीतरी अधिक मोठी होत असते. आजच मी एक डुलकी काढली आणि मला एक सवयच लागलीये. बघा, मी सवयच लावून घेतली अत्यंत आभारी होण्याची आणि देवाकडे माझी कृतज्ञता व्यक्त करण्याची. दररोज एक मोठी यादीच मी दिवसभर धडाधड म्हणत असते. यादी मैलभर तरी मोठी असावी कुणास ठाऊक, आणि त्या सगळ्या गोष्टींची ज्यासाठी मी कृतज्ञ असते. आभारी आहे देवा, तुझं वचन आज तू मला शिकवू दिलंस. सकाळी मी अंथरुणात पडल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानते. मी ठरवलंय डेव्हची निवड करायची, त्यामुळे डेव्ह विषयीच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी देवाचे आभार मानते. आणि अंथरुणात पडून मी म्हटलं, आभारी आहे देवा की माझा नवरा स्वतःची खूप चांगली निगा राखतोय. अजूनही तो तेवढाच चांगला दिसतोय जसा लग्नाच्या वेळी दिसायचा, कारण तो व्यायाम करतो आणि डेव्ह त्याच्या रूपाची शरीरयष्टीची काळजी घेतो आणि मला आवडतं ते. मी दाद देते की संपूर्ण सप्ताहाखेर साफसफाई न करणं, दाढी न करणं, केस न विंचरणं, नुसतं बसून राहणं असं काहीही तो वागत नाही. काय झालं, किती वर्ष झाली लग्नाला? आपल्याला झालंय तरी काय? ज्या कुठल्या स्त्रीची अशी वृत्ती असते मीच का स्वच्छ राहायचं, तुम्ही सुद्धा राहा. वैवाहिक जीवनात हीच समस्या आहे. जोडीदार मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लग्नाआधी माणसं करतात त्या लग्नानंतर बंद करतात करणं. बऱ्याचशा गोष्टींविषयी आपण नकारात्मक होण्याची निवड करू शकतो, पण आपण सकारात्मक होण्याची निवड करायला हवी. नकारात्मक होण्यासाठी सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः होय. तुमच्या जीवनासाठी देवाकडे उत्तम योजना आहे, त्याचं तुमच्यावर प्रेम आहे, त्याची तुमच्यावर भरपूर आशा आहे, पण तुम्ही स्वतः बाबतीत एक चांगली सकारात्मक वृत्ती बाळगायलाच हवी. म्हणजे तुमच्या प्रत्येक दोषाकडे टक लावून पाहण्यात तुम्ही भरपूर वेळ वाया घालवू शकणार नाही. आपल्याला भरपूर मोह होतो तसं करण्याचा, पण आपण देवावर विश्वास ठेवला, हळूहळू वैभवाकडून वैभवाकडे तो आपल्याला बदलणार असतो आणि त्या दरम्यान आपण प्रवासाचा आनंद लुटू शकतो. म्हणूनच तुमच्या सहित इतर सगळ्या गोष्टींबाबत मनापासून एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. तुम्हाला एक अद्भुत असं जीवन देण्यासाठी येशूने मरण पत्करलं. तुम्ही त्या जीवनाचा आनंद लुटावा असं मला वाटतं.